प्रेम संबंधातून सुरू झालेलं नातं अखेर रक्तरंजित शेवटापर्यंत पोहोचलं. कोल्हापुरातील माजी महिला सरपंचांची हत्या करून आरोपीने मृतदेह कारमध्ये ठेवत थेट मुंबईचा रस्ता धरला. पण एका भाच्याने दाखवलेल्या धाडसामुळे त्याचा संपूर्ण डाव उधळला. नेमकं काय घडलं? पाहूया या धक्कादायक प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव येथील माजी महिला सरपंच सुरेखा शिवाजी न्यारे यांच्या मृत्यू प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला असून या प्रकरणात प्रकाश उर्फ बाबू आनंदा पाटील याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार दोघे एकाच परिसरात राहत होते आणि त्यांच्यात काही काळापासून जवळीक होती. पुढे लग्नाच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये मतभेद निर्माण झाल्याचे समोर आले आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार आरोपीने सुरेखा न्यारे यांना पंढरपूरला जाण्याचे सांगून गाडीत बसवले. मात्र त्यांना गावाबाहेरील एका गोठ्यात नेण्यात आले. तेथे त्यांची हत्या केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. त्यानंतर मृतदेह गोणीत भरून कारच्या डिक्कीत ठेवण्यात आल्याचेही तपासात उघड झाले आहे. यानंतर आरोपीने पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने कारमधून लांबचा प्रवास केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र भिवंडी परिसरात त्याने आपल्या नातेवाईकाकडे मदत मागितली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्या नातेवाईकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून संबंधित वाहनाची तपासणी केली. कारच्या डिक्कीत सुरेखा न्यारे यांचा मृतदेह आढळून आला आणि आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी 0 FIR नोंदवण्यात आला असून पुढील तपास शाहूवाडी पोलीस करत आहेत. या घटनेमुळे शिरगावासह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणातील सर्व पैलूंचा सखोल तपास करत असून तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.